कुणाल च्या पिठामुळं मी तुमका सांगतोय खरोखर म्हणजे तेका काय सांगायचं आता म्हाका कळनात नाही असं चलत राहतलो हैसून आणि एका सांगलत ना कुणाल दाढी कधी करणार कुणाल रे हय बघ अजून 2-3 दिवसानंतर वेळ नाही अजिबात वेळ नाही खरंच वेळ नाही माझ्या पाहता लागूच नकोस अरे पण थोडासा वेळ काढू शकतोस अरे काय वेळ काढू शकतो बघतेस ना कसं काम करतोय वेळ काढू शकतो काय कुणालचा आणि माझा स्कोअर किती झालाय माहितीये का माझा 7 कुणालचा 15 कुणाल काल मला तुला हेच करायचंय म्हणून तू केलं कुणाल कधीपासून आपण 7-12 वगैरे 7-13 कामामुळे लक्ष नाही म्हणून काही वाढव 15 झाले कधी 11 होते कुणाल 11 यार 12 होते. मी लोकांना प्रत्येक व्लॉग मध्ये अपडेट देतेय हो. एक नंबरचो चिटर एक नंबरचो किती मी खाली डेट लिहिते आणि स्कोर लिहितेय कळलं तुझा 15 झालाय माझा 7 झालाय तेवढाच आहे मध्येच सोडायचंय असं ना सोडणार तुला हरवूनच राहते की नाही बघ काय म्हणालास माझी शपथ घे हा. एकही शिवी दिलीस नाही 7 नंतर एकही नाही लक्ष नाही म्हणून एकही नाही दिली कुठेच नाही दिली असं नाही की तुझ्या समोर बाहेर कुठे पण नाही दिली शपथ तुझी शपथ उद्या असं असेल काहीतरी आपलं नाही दिली तर नाही दिली शिवी खरंच नाही दिली उद्याचा ब्लॉग येईल डान्स कर सगळे तुझे डान्सचे दिवाने झाले आहेत कळलं की चिल चिल केस बीस काप झाला ते माणसात ये आता कशाला दाबलं असते पूर्ण लोकांचं घर असं त्याचं रोगीत जाऊ नको बेल बिल वाजवून तू पळशील सुद्धा नाटका करता कैसे बेटा चल कैसे बेटा एकदम मस्त बेटा बरेच दिवस केलं ते त्यांच्याकडे डान्स नाही केला तुम्ही बरेच दिवस ताईने आमच्या मस्त मुगाचा डोसा वगैरे बनवून ठेवलाय आता मी आलोय जिमवरनं आता मी हे सगळं खाईन आणि त्याच्यानंतर मग स्टुडिओला जाऊन बॅक टू बॅक कामं आहेत उद्या मला मुंबईत जायचं आहे तिकडे सगळी कामं करून यायचं आहे त्याच्यामुळे आज मी अजिबात फ्री नाही आहे पण काल मी ना व्लॉग पोस्ट करणार होते पण काल पण केदार सर आले होते आणि मग ते सगळं त्यांचं फिल्मचं डिस्कशन चालू होतं मग मी म्हटलं की राहू दे एक दिवस जरा ब्रेक घेते आणि आज ब्लॉग पोस्ट करते चल नुसतो फोनात असता बाई नुसतो फोनात तर गायचा आता आम्ही हापिसात इलो आणि मला तुमच्याशी हे बोलायचं होतं की जो मी NGO बद्दलचा व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला काही वैद्यकीय गरज असेल तर ती आम्ही करतोय तर ही फक्त गरिबांसाठी मदत करतोय असं नाही आहे जेव्हा हा NGO चालू केला गेला तेव्हा आम्ही असं ठरवलं की आपण गोरगरीब जे आहे ज्यांना मदत करू शकतो अशा लोकांपर्यंत पोहोचायचं त्यांना मदत करायची गेल्याच महिन्यात आम्हाला एक मेसेज आला होता की त्यांचं बाळ आहे त्याच्या ऑपरेशनचा खर्च खूप जास्त आहे तर त्याच्यासाठी काही मदत करता येईल का आणि अर्थात आम्ही फंड्स देत नव्हतो कोणाला कारण आमच्याकडेच फंड्स नव्हते तर त्यामुळे आम्ही त्यांना असं म्हटलं की तुम्ही गरीब असाल किंवा गरजू असाल तर आम्ही तुमच्यासाठी फंड रेज करू पण तुम्ही व्यवस्थित जॉबला वगैरे आहात तर ते आमच्यासाठी कदाचित शक्य होणार नाही त्यांनी आम्हाला खूप विनंती केली खरं तर पण आमच्याकडे काहीच सोर्सेस नव्हते आणि त्यांना आम्ही नाही म्हटलं पण आम्ही सोर्सेस शोधत होतो की काय करता येईल या केसमध्ये कारण आमच्यासाठी ही गोष्टी खूप नवीन होत्या आणि असं करत करत आम्हाला एक सोर्स मिळाला जिथपर्यंत आम्ही पोहोचलो की आता त्यांचं काम होऊ शकतंय थोड्याफार प्रमाणात आपल्याकडनं त्यांना फंड्स मिळू शकतोय किंवा ती रक्कम खूप मोठी होती मग त्याचा एक थोडासा पार्ट आपल्याकडनं जाऊ शकतोय आणि मग असे आपण 2-3 ठिकाणी कुठेतरी हे करून त्यांची ती रक्कम पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया किंवा काहीतरी करू शकतोय असं जेव्हा मला होप दिसला मी लगेच त्यांना कॉन्टॅक्ट करायला सांगितलं आणि आमच्या टीमकडनं कॉन्टॅक्ट व्हायला उशीर होत होता म्हणून मीच कॉल केला मी कॉल करून त्यांना असं म्हटलं की
तुम्ही तुमच्या नवीन जन्मलेल्या बाळासाठी आमच्याकडे विनंती केली होती, तर आपण त्याच्यासाठी मी तुम्हाला फोन केला. आणि त्यांचं त्याला उत्तर हे होतं की थँक्यू तुम्ही कॉल केला, पण आता आमचं बाळ राहिलं नाही. तेव्हा मला असं वाटलं ना की आपण कुठेतरी फेल झालो, फक्त NGO चालू करून उपयोग नाही. आणि त्याला म्हणाले की सॉरी. आणि पण खरं तर ते बाळ होतं, त्या बाळाने आम्हाला कुठेतरी, त्या बाळामुळे आम्ही सोर्सेस शोधायला गेलो आणि आम्ही ते सोर्सेस शोधले आणि आम्हाला काय करता येऊ शकतं, ही जी काही आम्ही एक सिस्टम जी काही उभी केली आहे ना, ती खरं तर त्या बाळामुळे केली आहे. म्हणजे ही स्टोरी मी आयुष्यात विसरणार नाही. खरं तर मला हे त्यांच्या पालकांना पण सांगायचं होतं, पण मला माहीत नाही ते कोणत्या मेंटल स्टेटमध्ये असतील. ते कदाचित माझे सबस्क्रायबर असतील की इंस्टाग्रामवरती फॉलोअर, मला माहीत नाही, पण ते हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना कळेलच की त्यांच्या बाळामुळे आम्ही हे सोर्सेस शोधले आणि त्यानंतर ही आमच्या NGOची ही एक सिस्टम उभी राहिली आता, जिथे आम्ही मदत करतोय. तर तुम्ही व्यवस्थित जरी असलात, म्हणजे मिडल क्लास लोकांना सुद्धा कधी कधी परवडण्यापेक्षा जास्त मेडिकल खर्च असतो, तर आपण प्रयत्न करतोय की कुठे काय करता येईल. तुम्ही पण एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, की फॉर्म पाठवून बघायला काय हरकत आहे. त्या दिवशी आमच्याकडे जेवढे फॉर्म आले होते, म्हणजे आता काल परवा 2-3 फॉर्म्स आले. क्वचित फॉर्म्स येतात, असे काही फार खूप गठ्ठा पडल्या वगैरे असं काही नाही आहे. आत्तापर्यंत एक 4-5 फॉर्म्स आले असतील. बाकीच्या लोकांचं कसं आहे ना, की व्हॉट्सअपवरती सांगतो, कॉलवरती सांगतो, तुम्ही करा. पण हे लक्षात घ्या की आमचा एक NGO आहे, त्याला काही रूल्स रेग्युलेशन्स पण असतात. आम्हाला सगळ्या गोष्टी फॉलो करायला लागतात. आम्हाला सगळ्या गोष्टीचं लिखित स्वरूपात सगळ्या गोष्टी आमच्याकडे ठेवाव्या लागतात. त्याच्यामुळे तुमच्याकडे जोपर्यंत फॉर्म येत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. तर बऱ्याच जणांचं ऑपरेशनचा खर्च किंवा अजून काय त्यांना मदत करता येईल ते सगळं आपण करतोय. आणि मला माहिती आहे की मी बघितलंय की आमचे सिंधुदुर्गवासीय जेव्हा कधी मुंबईत येतात, तेव्हा जर आपली काही ओळखच नाही आहे ना, तर राहण्याचे खूप प्रॉब्लेम्स होतात. तर आम्ही आमच्या परीने जेवढं काही करता येईल ना ते करतोय. तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये काही प्रॉब्लेम असेल, काही तुमचे ऑपरेशन्स असतील, काही असतील, एकदा तो फॉर्म भरा. फक्त एक आहे की खोटं बोलू नका. तुमची कुठून पैशांची सोय झालेली असेल तर ती आम्हाला कळवा, कारण आम्ही जेव्हा सगळं क्रॉस चेक करतो ना, तेव्हा आम्हाला ते कळतं. आणि मग मला वाईट वाटतं की आपल्याशी खोटं बोलून फायदा घेतला जातोय. त्यामुळे खोटं बोलू नका. तुम्ही कोणत्याही योजनेच्या मार्फत पैसे घेतले असतील, तुम्हाला कोणी मदत केली असेल, पैशांची सोय झाली असेल, तर ती आम्हाला सांगा की एवढ्या एवढ्या पैशांची सोय झाली आहे, पण काय होईल, काय करता येईल, ते आपण त्याच्यावरती सोल्युशन काढू. काय जे काही फ्युचर्स असेल, एखाद्या माणसाचा समजा फ्रॅक्चर झालाय किंवा काही बरंच काही काही त्याला मोठं झालंय, तर त्याच्यानंतर त्याची फिजिओथेरपी फुकट करता येईल का, किंवा अजून काय करता येईल का. आपण काही ना काहीतरी आपल्याकडनं करण्याचा, हातभार लावण्याचा तुम्हाला प्रयत्न नक्कीच करणार आहोत. त्यामुळे ते तुम्ही नक्की करा. त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळतोय, तसं लोकांना आता कळतंय. आम्ही बऱ्याच जणांना हे सांगतोय की जेव्हा आम्ही तुम्हाला मदत करतोय, तेव्हा तुमचा एखादा व्हिडिओ आमच्यासोबत शेअर करा. हे दाखवण्यासाठी नाही की आम्ही तुमचं काहीतरी केलंय, वा आता आम्ही काहीतरी मोठे झालोय, पण तुमच्या एका व्हिडिओमुळे ना समोरच्या व्यक्तीला हुरूप येतो की अरे हा, ह्यांचं काम झालंय तर माझंही होऊ शकतंय. म्हणून आम्ही म्हणतोय की मदत घेताय, मदत घेतल्यानंतर संस्थेबद्दल, आमच्या फाउंडेशनबद्दल थोडंसं बोला. आणि त्याचा एक व्हिडिओ पोस्ट करा. त्याच्यासाठी काही लाज बाळगू नका, कारण शेवटी आमच्याकडे ते डिटेल्स आहेत की आम्ही काय केलं, तर आम्हाला ते बोलणं भाग आहे. त्यापेक्षा तुम्ही जर समोरून बोललात ना, तर इतर लोक पुढे येतील आणि इतर जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोचता येईल. त्यामुळे ती एक आम्ही रिक्वेस्ट करत असतो. खूप मजा येते हे काम करताना. जी आपण बीडची शाळा जी आपण दुरुस्त करायला घेतली होती, ती पण मस्त झाली आहे. आता आम्ही लवकरच तिथे जातोय 20 तारीखला बीडला, आणि ते सगळं करतोय. त्याच्यात सगळं हे सगळं काम चालू आहे इथे बसून. आणि त्या शाळेचं उद्घाटन आपण करू, त्या मुलांसोबत गप्पा मारू. ती शाळा खूप सुंदर केली आहे, छान रंगवली आहे आपण ती शाळा. आणि त्याच्यानंतर आपले बरेच प्रोजेक्ट्स येत आहेत, ज्या प्रोजेक्ट्सबद्दल तुम्हाला आता कळणारच आहे. झालं असं की तो आपला सगळ्यात पहिला प्रोजेक्ट होता आणि तो तिकडे काम चालू आहे, आणि इकडे आपण भरभर भरभर बाकीचे प्रोजेक्ट्स जर हातात घेऊन चालू केले किंवा बाकीचं आपण काही काम दाखवलं, तर ते अरे ते पहिलंच केलं, ते पूर्ण नाही झालं, काय करत बसलं, असं होतं. म्हणून मी इतर जे काही आपण काम करणार आहोत ना, ते होल्डवरतीच ठेवलं की त्याचं इनॉग्रेशन पहिलं करू आणि मग आपण आपल्या कामाला सुरुवात करू. देवाच्या कृपेने आपला NGO खूप छान चालतोय. जेव्हा कधी एक्स्ट्रीम गरज असेल ना, तेव्हाच फक्त आम्ही तुम्हाला विनंती करू की काहीतरी मदत करा किंवा काय करा. आता काल परवाच आम्ही मडाय स्टुडिओजच्या याच्यावरती शाळा सुटलेचा दुसरा भाग आम्ही पोस्ट केला. त्याला काही तसा फारसा रिस्पॉन्स आला नाही, आणि आम्हाला जे फंड्स उभे करायचे होते तेही काही फारसे झाले नाहीत त्याने. तर आम्ही खूप इकडे तिकडे फिरून कसं बसं सध्या करतोय. आणि देवाच्या कृपेने माझं फाउंडेशन जे आहे ते एवढं स्टेबल होऊ देत की मागावे नाही लागले पाहिजेत कोणाकडे, आणि मस्त सगळ्या गोष्टी सगळ्यांना मदत करता आली पाहिजे, एवढा तो भरभरून सगळ्या गोष्टी होऊ देत, आणि तो होईल.
पण सध्या चालू आहे. बऱ्याच जणांनी मला कपड्यांबद्दल विचारलं की कपडे कुठे पाठवायचे, काय पाठवायचे. तर NGOचा नंबर मी दिलेला आहे. NGOचा नंबर सगळीकडे, NGOच्या पेजला मेसेज करा, इंस्टाग्रामला. आता देखील मी स्क्रीनवरती तुम्हाला NGOचा नंबर देते, त्या नंबरला मेसेज करा, ते तुम्हाला ॲड्रेस देतील, त्या ॲड्रेसवरती तुम्ही कपडे पाठवू शकता. पण फक्त बघा की कपडे अगदी फाटलेले, खराब झालेले खूप वगैरे असे कपडे पाठवू नका. जर काही वेळेला असं असतं ना की आता बस झालं, आपण खूप वापरलेत, चांगले आहेत कपडे, पण दुसऱ्याला कोणाला तरी देऊया. लहान मुलांचे कपडे असतील किंवा काही असेल, खेळणी असतील, खूप गरजू मुलं आहेत आणि त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोचल्या तर चांगलंच होईल. त्यामुळे तुम्हाला जर असं कुठे द्यायचं हा जर प्रश्न असेल तर आम्ही आहोत. आमच्यापर्यंत त्या गोष्टी पोचवा, आम्ही नक्की योग्य व्यक्तींपर्यंत त्या गोष्टी पोचवत राहू. जाम बडबडलंय काय? कामही आहेत ना, करून कंटाळा आला. कुणाल पण आता काम करतोय आणि कधीच वर्ष होत आलं यार लग्नाला. मला असं वाटतं की लग्नाचे जे काही आता परत आमचे व्हिडिओ जे काही एडिट करून आले आहेत ना, ते मी यावर्षी फेब्रुवारीमध्ये परत एकदा पोस्ट केले पाहिजेत. हो ना? मलाच खूप आवडतं. आम्ही आमच्या लग्नाचा एकही व्हिडिओ बघितलेला नाही आहे. आम्ही फक्त जेवढे काही इंस्टाग्रामवरती फोटो पोस्ट केलेत ना, तेवढेच फोटो पोस्ट केलेत. तर आम्ही फेब्रुवारीमध्ये मस्त सुट्टी घेणार आहोत आणि त्या सुट्टीमध्ये आम्ही सगळे व्हिडिओज बघणार आहोत. सगळ्या गोष्टी तेव्हा रिकॉल होतील की अरे हे असं झालं होतं, अरे हे असं झालं होतं. कारण आम्ही एकही व्हिडिओ दोघांनीही बघितलेला नाही आहे. आम्ही ठरवलं होतं की 1 वर्षाने सगळे बघायचे, तर आता आम्ही ते 1 वर्षाने बघणार आहोत. असाच वागत राहतो हे बघ. कुणाल हे काय करतोयस कुणाल? फिजिक्स कोड सांग. ते सर फिजिक्सचे. हा, बमन इराणीची ऍक्टिंग करतोस. कुणाल काय? कुणाल तसाच फिरतोयस? फिजिक्स. चल रे. कैसा बेटा? कैसा बेटा? त्याला लाज वाटायला लागली पण तुला नाही. विचार कर, त्याचं काम झालंय ना, त्याच्यामुळे तो खुश झालाय. त्याचं काम झालंय सगळं, तर तो खुश. तर म्हणजे आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, कारण आता स्टुडिओमध्ये ना जिथे तिथे हे असंच काम चालू आहे. आता ते का चालू आहे हे तुम्हाला पुढच्या महिन्यात मी सांगेन. यो गाईज, जानू मी आज पण व्हिडिओ पोस्ट करायला विसरले. इकडे जागा आहे ना कुणाला, कशाला तिथून पीपी वाजवतोयस? आपली गाडी धुवायला सांगते मी, ते गाडीची हालत जरा बेकार आहे. तर आता वाजलेत किती? आज चक्क कुणालचं काम लवकर आटपलंय आणि आम्ही 23:33 म्हणजे 11:33 घरी जायला निघालोय. आज दिवसभर मी काही ना काहीतरी कामच करत होते, त्यामुळे मला व्लॉग पोस्ट करायचं लक्षातच राहिलं नाही. म्हणजे डेटा द्यायचा हे सुद्धा माझ्या लक्षात राहिलं नाही, त्यामुळे काहीच झालं नाही. आता तसं सध्या मी कामातच होते, त्याच्यामुळे काय करणं, असं काही स्पेशल व्लॉग शूट करणं असं काही माझ्याकडनं होत नव्हतं. आता उद्या पण मी चालले मुंबईत. नंतर मात्र मस्त मजा आहे, मी फिरायला चालले. मी चालली, कुणाला नाही. कुठे पण जाईन, तुला काय करायचा? तर म्हणजे जाता जाता एक सांगते की माझी हेअरलाईन जी आहे ना ती खूप वाकडी तिकडी होती आणि त्यामुळे हेअरस्टाईल करण्यासाठी बराच प्रॉब्लेम यायचा शूटच्या वेळेला. त्यामुळे मी हेअरलाईन करेक्शन करून घेतलं होतं डर्माविलामध्ये. तर त्याचे पण सेशन्स असतात. तर तुम्ही जर तुम्हाला हेअरलाईन करेक्ट करून घ्यायची असेल तर तुम्ही डर्माविलाला कॉन्टॅक्ट करू शकता. आधीचा लुक तुम्ही बघाल आणि आताचा बघाल तर याच्यामध्ये तुम्हाला तो फरक जाणवतो. तर डर्माविलाचा नंबर मी डिस्क्रिप्शन दिलेला आहे, तो चेक करा. बाय बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉग.